आपली वेळ येणार आहे, माझे मित्र माझ्या सोबत आहे, माझी फॅमिली माझ्या सोबत आहे. ते म्हणते माझं आयुष्य असंच आहे. तुम्ही लग्न नसं केलं दुसरं कोणतरी सोबत तुम्ही केलं असं त्या रावरीच्या का कुठल्या पोरी संग तुमच्या मनात ती बसली होती म्हणून मी तू माझ्या पैसे आली. मी मनावर घेतलं म्हणून. बरं तू बा ते बंद कर, मला लेकराला घे. आणि तुमची तुला लेकरापेक्षा भांडणं महत्वाचं नाही का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 8:15 वाजले, आंघोळ वगैरे करून रेडी झालं, नाश्ता करायचा आहे आणि पुन्हा कामाला जायचे. कामावरून सकाळी चालतो, आता पुन्हा कामावर जायचे. 1-1.5 तासात पुन्हा येऊ, कारण मस्टर भरायचे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत मध्ये पण जाईल. पाठीमागच्या ब्लॉगला मित्रांनो भरपूर सपोर्ट केला, त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना पण खूप खूप मनापासून धन्यवाद. तनुला आतमध्ये ये, परी आतमध्ये, बाळा आतमध्ये, मम्मी इथं किचन मध्ये. तनुला या पाहिजे तो कम चल नाश्ता करू, मला नाश्ता दे. चल पळू नको पडशीन. नाश्त्याला मित्रांनो भाजी, कांद्याची भाजी, चपाती. नाश्ता झालाय मित्रांनो. पती तिकडे बाहेर म्हणून तोंड वगैरे धुवू, नाश्ता वगैरे करतो पर्यंत मी येतो म्हणलं कामावर, कारण ते मस्टर वगैरे भरलं नाही तर मग आज पैसे नाही भेटणार. तर आज बुधवारी बाजारला पण जावं लागणार आहे. बघू कधी भेटते पैसे. बाजार नाही मित्रांनो घरात, त्याच्यामुळे बाजार आणावं लागणार आहे. आणि घरातला राडा बघितला का मित्रांनो किती, हे बघा ना सगळा राडाच्या घरामध्ये. राडा तिथून आल्यानंतर क्लीन करू. आज भाजी पण उपटायची मित्रांनो, भाजी न्यायची बाजारला विकायला. 10:34 झाले मित्रांनो. मी इकडे वर चढलोय टाकीवर डायरेक्ट. ग्रामपंचायतचं काम चालू आहे थोडंसं. ती मोटर पाणी वडी ना इकडे पुढे सोडायचं असं पाणी, या इकडे ते पाणीच वडी ना. आणि तनुला ते कोण आवाज येतोय मला, झाडाखाली बसले आहे का. व्ह्यू पहा ना मित्रांनो किती खतरनाक दिसतोय यार ऍपल मध्ये. तनुला आमचं ताजा हाय करतोय. तनुला आलं टाकी पैसे. चला मित्रांनो एवढं काम करू, जाऊ. आता डोळे झाकले होते. आता कसं तुम्हाला पाय 2-3 दिवस झोप घेतल्यासारखं वाटू राहिलं बरं तुम्हाला. सारखं नसतं पाहिजे. भूकच जात नाही हो. कम असं खाऊ वाटत नाही. चमचमीत कुठे खाते दुखून पोराचं पोट. हा ना, मेर काल केळी खाली होती म्हणून सारा अंतर झोपला नाही काय ना. बरोबर. नाही तर इतर वेळेस झोपत येते 1-1-1.5 वाजेपर्यंत. नाही तर रात्री पण झोपलंच नाही. असा खाली टाकलं का उठला, खाली टाकलं का उठला. मला विचार त्याला काय कधी फेस कधी रिव्हील करणार आहे. हा आता कमेंट येते आहे ना भारी भारी. ते कालचा व्हिडिओ किती चाललाय. हा तोली चाललाय. डायरेक्ट 4000 व्ह्यूज आले. त्यांनी सबस्क्रायबर लय वाढले. थँक्यू. असं सपोर्ट करा आम्हाला. मम्मी बरी झाली का मम्मी व्हिडिओ बनवून. काय आणलं तुला दुकानातून. मला काय आणलंय तेल. मग लावायला आणले का. कोणला. मला मी लावले. पाहू तोंड पाहू. हा आता वसरले बरं का. औषध पाजलं त्याला. जेवायला काय आहे का. नाही भाजी असं ना संपली. मला तर भूक लागली. चलो रेडी झालंय मित्रांनो जेवण. मस्त बटाट्याची चटणी मित्रांनो आता बनवली फ्रेश. एवढा राडा केलाय तो. मला हे सगळं झाडून घ्यायचं होतं. तो राडा करून थोडे कोण भरेल मग भर पटकन. नाही म्हणजे भर लवकर. नाही म्हणजे हा नाही बोलती काय. 10 मिनिटात नको येऊ, हळूहळू. 2:30 वाजले मित्रांनो. मळ्यात पोहोचलोय मी. म्हणजे काम करीत होतो तिकडे ग्रामपंचायत मध्ये. बट विषय असा झालाय, परीची मम्मी आली त्याच्यामुळे मग त्याला पाठवलंय साखूरला. आणि आपल्या भाजी का आलोय, कारण भाजी उपटायची मित्रांनो संध्याकाळी. उद्या न्यायची. उद्या आता आपण जातोय का पप्पा जाते बघू. पप्पाला देणार पाठवून मित्रांनो, मला जमत नाही यार. मग ते इकायची कशी मला कळत नाही. मित्रांनो मोठी झाली आहे का. इकडं अरे इथून कोणी उपटून नेली. काय करावं मित्रांनो, अजून पीक वर सुद्धा आलं नाही मित्रांनो. उपटायला सुरुवात केली यार. खरंच यार किती अवघड आहे बरं. आपल्या भाजीला मित्रांनो काहीच नाही टाकलं, पाणी सोडून बाकी काहीच नाही टाकलं मित्रांनो, तरी आली. बट बोहऱ्याने भारी केलं यार मित्रांनो. बोहऱ्याने पाणी भरले त्या दिवशी, नाही तर वाळून गेली असते यार मित्रांनो भाजी. परीला मित्रांनो राग आला बरं का. मी न्यायला नाही गेलो ते तिच्या मम्मीला. बट विषय असा मित्रांनो, मी कामात गुंतलो होतो त्याच्यामुळे मी मामीला न्यायला नाही गेलो. कारण मी कामात नसतो ना, मी गेलो असतो मित्रांनो न्यायला. ती म्हणजे तुम्ही कमून जाय ना, दुसऱ्याला पाठवू का असं तसं, मग याला फोन करा आणि तुम्ही त्याला फोन करा. आता मित्रांनो कोणी कसं काय आणू शकते, कोणचा काय भरोसा आहे, कोणी आणणार. ज्याच्याच विषय राहिला शेवटी, ज्याची मर्जी राहिली ना. भोऱ्या एकमेव अशी व्यक्ती आहे, मी ज्यावेळेस त्याला एक गोष्ट एखादी गोष्ट बोलतो ना मित्रांनो, ती गोष्ट कधीच डावलीत नाही यार मित्रांनो. त्या दिवशी त्यांनी रात्री एवढं जागून पाणी भरलं मित्रांनो. आपण पोहोचलो येरीपाशी. बोलत जास्त बोरिंग होत असं मित्रांनो तर कमेंट मध्ये सांगत जा. ब्लॉग कसे वाटतं ते पण कमेंट मध्ये सांगत जा. ब्लॉग आवडत नसतील ते पण कमेंट मध्ये सांगत जा. पाणी भरपूर आहे बरं का मित्रांनो. काहीतरी करावं लागत होतं बट जाऊ दे आता काय. वावरांचं क्लिअर झालं ना मित्रांनो, मग मी सगळं मोकळा होईल. मग मी सगळं व्यवस्थित करीन. जास्त इकडे लक्ष देता येईल मला. वावरांचं क्लिअर नाही मित्रांनो, मग एवढ्यासाठी कुठं लक्ष द्यायचं. आणि एक तर माझ्या मागं किती 7:30 चालू आहे मित्रांनो. हे झालं ते झालं.
आमकं झालं फालणं नाही हे नाही, दवाखाने वगैरे साऱ्या गोष्टींचे एकदम राडे चालू आहे. जे साथ देणार आहे ते पण साथ देते नाही मित्रांनो, ते हात काढून घेतात. आपली वेळ येणार आहे, माझे मित्र माझ्या सोबत आहे, माझी फॅमिली माझ्या सोबत आहे, त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही मित्रांनो त्या गोष्टीचं. तुम्ही मला प्रोत्साहन देता मित्रांनो लढायला, त्याच्यामुळे मग मला त्या गोष्टींचं काहीच वाटत नाही. मग मला असं वाटत त्याला ठीक आहे आपले मित्र आपली फॅमिली आपल्या सोबत आहे, त्याच्यामुळे मग चला आपण पुढे जाऊ. कुठे जाऊ? कुठं नाही झालं मग एवढा धावत पळत कमून आला? हरभरा खायला आला काय? कांदे खान तू लोकांचा हरभरा खा, तुला वाटत नाही काय? मी एकतरी दाणा खाल्ला घेतो एवढं टाइम एवढं थांबलो मी. काय काँग्रेस ती मग एवढं लवकर आला का तू? एवढी गाडी दांबटली की माही मला कळन ना गरम किती गाडी. 10 म्हटली असं तू काढलो कांदे काढलो बोर मित्रांनो, बोरने कांदे काढले पाय. हवाय नाही हवाय कांदे काढले हवाय हवाय कांदे काढले पाहिले किती मोठाले पाहिले का? पाय मित्रांनो पा कांदे याला म्हणतात रॉयल शेतकरी. हा कांदा हातात मावाना कांदा असा कांदा. घरी पोहोचलोय मित्रांनो आणि मम्मी चालले इकडे टाकी धुवायचं काम. मम्मीला लय कष्ट करावं लागू राहिले यार मित्रांनो, लय म्हणजे लय अवघडच आहे. बट आता परीची मम्मी आली थोडी हेल्प होईल मम्मीला. गण सगळ्याच गोष्टी मला वाटतं मॅच करावं बट नाही होते ऍडजस्ट यार. परीची मम्मी आणि मम्मी ते चालले मळ्यामध्ये भाजी उपटायला. त्याला मी म्हणलो होतो मी जातो बट काय ते म्हणते नाही तू थांब इथं, मग आम्ही जातो तर ते गेले. आणि माझी जरा तब्येत मित्रांनो खराब होत चालली यार. मला असं जाणवू राहिले, असं सर्दी झाली जरा ठरेल मित्रांनो. मला सर्दी झाली का मी आजारी पडणार म्हणजे पडणार. दुखत असल्या माणूस काय करतो? काय करते? उपचार करीत ना काय? नको मला गोळी, नको मला हे, नको मला गोळ्या आहे का? असं म्हणते का? मी आणते आता गोळी, खाशान का? कोणती गोळी? कोणती पण आणीन. कोणती? सर्दीवरची आणीन. कुठून? दुकानात. त्या गोळ्याने मला काही फरकच नाही पडत. मग माझ्या गोळ्या त्या खाणं किती पावरच्या आहे. तो प्रेग्नेन्सी मधल्या गोळ्या खाऊ कमी म्हणून किती पावरच्या मला दिले होते त्या रासने डॉक्टरने त्या. का कळती बाय तू असे नाही करायचं, निवांत झोपायचं. नुसतं बोल करीतो काय बुत्या. इकडच पाहतो नुसतं, इकडच पाहिजे इकडच पाहिजे असं अंगा असं ते असं नाही पाहत का लगेच शिकून तिकडे वागरा पाहतो दम देतो काय? डोळे पिवळे झाले त्याचे डोळे कम पिवळे झाले काय ना मित्रांनो, काय कळा ना. तुम्हाला माहित असेल तर सांगा मित्रांनो काही कमेंट मध्ये कमेंट होते. असं दाखवू नका ना व्हिडिओ मध्ये. दाखवलं नाही पण ते सांगतील ना डोळे पिवळे सांगितलंय ना मी. दाखवू नका म्हणजे तुलाच मी एकमेव पोर आले काय? पण तोंड दाखवू नका ना व्हिडिओ मध्ये. लोक दाखवते नाही त्यांचं. महिना झालं दाखवते लोक, काय 9-10 दिवसाच्या बाळाला दाखवते काय? तर राग येतो बघा. बरं राग येतो का मग बाबीला? अगं बाई चिंक चिक्क चिक्क, अगं बाई जिंग चिक्क चिक्क. अच्छा नानाची टांग अच्छा आला हसते ही मी मित्रांनो तिकडे गेलो काही चढाय चालू करते. मला यायचे हवाय तनु. ते म्हणते माझ्या आयुष्य असंच आहे. तुम्ही लग्न नसं केलं तर तरी पण तुम्ही माझ्यासोबत नसं केलं तरी दुसरं कोणतरी सोबत केलं असतं. मी नसतं केलं मग तू का बिना लग्नाची राहिली असते का? मी राहिली असते आतापर्यंत बिना लग्नाची. हा बस विचार करा, खरंच राहिले असते का नाही? विचार करा. केलं तर असतं ना, कधी गाव ना केलं तर असतं ना. पण तुमचं झाल्यावर केलं असतं. मला काय कोणा सोडायला असं काय कोणी? तुमचे लेकरं आता पाहिले असते मग लग्न केलं असतं. बस तुम्ही केलं असतं त्या रावरीच्या का कुठल्या पोरी संग तुमच्या मनात ती बसलीच होती नव्हती का? बसली होती म्हणून मी तू माया पैसे आली. पण तुम्ही काय म्हणायचे मला? नाही पण मग ती आवडती, मग ती जवळ आहे माया का तू जवळ आहे मला सांग बरं. मी मनावर घेतलं म्हणून. तो नाही घेतलं, मी मनावर घेतलं जास्त काय नाही, तो नाही घेतलं मी म्हणून राहिली. हा माझी लाईफ खरंच क्रिटिकल चालू आहे. पण हे माझ्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला सुद्धा माहिती आहे माझी लाईफ कशी चालू आहे. कोणामुळे म्हणजे कशामुळे चालू आहे? माझी लाईफ सांगते मी, कोणचं काय घेणं ते नाही, माझी लाईफ सांगते मला. पण तुम्ही माझ्यासमोर म्हणते मग मला काय वाटतं माझ्यामुळे चालू आहे ना. तुझ्या समोर मी तू माझ्या जीवा भावाची म्हणून मी तुला सांगतोय. बायको तू माझ्या शेअर करावं लागत. बरं तू बा ती बंद कर मला लेकराला घे. लग्न केलं तुम्ही दुसऱ्यासोबत केलं असतं आणि तुमची तुला लेकरापेक्षा भांडणं महत्वाचं नाही का? तुम्हाला कमेंट काय आली? तुम्ही लकी लय काय कमेंट आहे का? तसं नाही, ते तुला आली का तू लकी, तुला असा नवरा भेटलाय कळलं का? तुम्हाला आली. हा नीट पाहिजे. हा जळक झालं चालू मित्रांनो. तरुल्याचं माझ्यावर लय प्रेम आहे मित्रांनो, लय. तिला पप्पाच लागत होता. लेकाचा सगळ्यांनाच राहतो. पुरुष व्यक्तीचा सगळ्यांचा जीव राहतो पण त्याचं दिसत नाही का? तो वाटला जातो, बायकोत वाटला जातो, पोरास्वरात वाटला जातो, आई बापात वाटला जातो, त्याचा स्वतःच वाटला जातो म्हणून तो दिसत नाही. चलो मित्रांनो 6:30 वाजले आणि चिकन घेऊन येऊ आता मस्त पैकी चिकन वगैरे खाऊ. आज तनु माग लागले, परत माझ्या पाठी माग आलो मित्रांनो. चाललोय मी तनु मित्रांनो चिकन घेऊन आलोय. तनुला खाऊ आणलाय. फायनली मित्रांनो 8:15 वाजले, जेवण वगैरे झाले, मस्त पैकी चिकन वगैरे खाल्ले आणि आता बाकीचे सगळे जण जेवण करतील. चला मित्रांनो आपला ब्लॉग आता हेच एंड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडतो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.
आमचं घर ब्लॉगरचं घर झालं त्याच्यामुळे काय मी नुसतं म्हणलं का नमस्कार मित्रांनो का सगळेजण कावरे वावरे होते फार बारीक पोरा सगळे